तरी त्यांच्या गुणगौरव करणं हे दिगंबर जैन आमण्याप्रमाणे सगळ्यांचं कर्तव्य आहे. असं एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवून या शहरामध्ये प्रथमच सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांची जन्मजयंती पुण्यस्मरण या ठिकाणी 17वा समाज सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. यासाठी शहरातील जितके दिगंबर जैन मंदिर आहेत त्या सर्व दिगंबर जैन मंदिरांचे अध्यक्ष या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावर याचं आपण आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कैलास शिल्प या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाचं आयोजन आहे. सकाळी 8 वाजता पार्श्वनाथ चौक या ठिकाणावरून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. या ठिकाणी प्रथम ध्वजारोहण होईल. या ध्वजारोहणाला या संभाजीनगर शहराचे विभागीय आयुक्त मान्यवर जितेंद्रजी पापळकर तसेच ग्रामीणचे पोलीस महानिरीक्षक विनय कुमारजी राठोड साहेब यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच या प्रभागाचे सन्मान्य नगरसेवक मान्यवर नितीनजी चित्ते यांची उपस्थिती राहणार आहे. या ठिकाणी धर्मध्वजारोहण त्या ठिकाणावरून आमची ही शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रेचा मार्ग जैन मंदिर, फरशी मैदान, बरोबर पार्श्वनाथ चौक, साधना भवन, शरद हॉटेल, टीव्ही सेंटर मार्गे कैलास शिल्प या ठिकाणी ही शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेमध्ये पिपरी पथक, ढोल पथक तसेच 70 कारच्या रॅलीचंही आम्ही नियोजन करीत आहोत. 70 गाड्यांवर आचार्यश्रींचे फोटो आणि स्लोगन टाकून आचार्यश्रींबद्दल गुणगौरव करण्याचं एक सौभाग्य या सर्व गाडीधारकांना लाभणार आहे. त्याचे नियोजन आम्ही करत आहोत. तर असा हा मोठा सोहळा या शहरात प्रथमच होत आहे. तर याचा जनमानसामध्ये प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. आणि या कार्यक्रमाला आपणही आवर्जून उपस्थित राहावं अशी या ठिकाणी कार्याध्यक्षाला विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. सत्वृत्तीचं आणि सदाचरणाचं ज्या गोष्टी समाजाच्या उत्तम समाज जीवनाला पोषक आहेत या सगळ्यांच्या अगदी शेवटच्या मनुष्यापर्यंत ते कार्य घेऊन पोहोचण्याचं कार्य पत्रकार मंडळी करतात. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी पत्रकार मंडळींचा अतिशय सिंहाचा वाटा असतो. जेव्हा जेव्हा पण समाज, देश, मनुष्य एखाद्या संकटाला सामोरं जातो तर त्या संकटातून दूर काढण्यासाठी सगळ्यात अगोदर पत्रकार मंडळीच धावून येत असतात. हे पत्रकार मंडळींचं खूप मोठे योगदान आहे. त्याबद्दल सर्व पत्रकार मंडळी अतिशय कौतुकास आणि धन्यवादास पात्र आहेत. इथं आल्याबद्दल सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. आचार्य शांतीसागर महाराज यांचं नाव अगदी 100 वर्षापासून प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे. शांतीसागर महाराजांनी अहिंसा आणि त्या अहिंसेला सांभाळण्यासाठीच जीवरक्षा आणि जीवरक्षेमध्ये सुद्धा विशेष करून मूळ जीवांची रक्षा यासाठी अतिशय भरकस प्रयत्न केलेले आहेत. त्यासाठी त्यांनी आपलं जीवन अतिशय सूक्ष्म अहिंसामय
असं आचरण त्यांनी स्वतःच ठेवून जग सामान्यासाठी सुद्धा अहिंसा किती महत्वाची असते यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलेलं आहे. 20व्या शतकातले ते प्रथमाचार्य होते. 20व्या शतकाच्या अगोदर जवळजवळ 600 वर्षापासून मुनिधर्म खंडित झालेला होता. तो मुनिधर्म पूर्ववत सुरू करण्याचं श्रेय आचार्य शांतीसागर महाराजांना आहे. म्हणून आचार्य शांतीसागर महाराज 20व्या शतकातले प्रथमाचार्य म्हणून प्रसिद्ध पावले. शांतीसागर महाराजांनी पूर्णपणे आपलं आयुष्य लोकांच्या हृदयावर अहिंसा तत्व बिंबवण्यासाठी लावलेलं आहे. भारत देश प्राचीन काळापासून अहिंसेचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. सगळ्या जगामध्ये अहिंसेचा आदर्श म्हणून भारत देश समजले जातं. त्या भारत देशाला अहिंसामय करण्यासाठी आणि पूर्ण जगावर अहिंसेचे संस्कार करण्यासाठी भारतात जन्मलेल्या अनेक महापुरुषांनी अतिशय महान कार्य आपल्या कार्यकाळात केलेले आहे. त्यामध्ये विशेष रूपानं भगवान राम, भगवान श्रीकृष्ण, भगवान महावीर यांनी विशेष रूपाने प्रयत्न केलेले आहेत. तसं तर भारताचे पहिले प्रजापती भगवान ऋषभदेव यांनीच हा पाया यामध्ये रचलेला आहे आणि त्यावर नंतर सगळ्या महापुरुषांनी कार्य केलेलं आहे. हा भारत नेहमी अहिंसेसाठी अग्रेसर राहिलेला आहे. अहिंसा हा भारताचा प्राण आहे. जोपर्यंत अहिंसेचं अस्तित्व आहे तोपर्यंत भारताचं अस्तित्व आहे. म्हणून आपण अहिंसेला अतिशय चांगल्या रीतीने सांभाळायला पाहिजे आणि हा संदेश आचार्य शांतीसागर महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये आपण अहिंसेला थोडे विसरत चाललेलो आहे आणि हिंसेला प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे. ती हिंसेला मिळणारी प्रतिष्ठा आपण आपल्या कर्तृत्वानं, कार्यानं आणि प्रयत्नपूर्वक आपण ती हाणून पाडली पाहिजे. अहिंसेला मिळणारी प्रतिष्ठा जर आपण दूर केली तर आपोआपच अहिंसेची हिंसेला मिळणारी प्रतिष्ठा जर आपण दूर केली तर अहिंसेला मिळणारी प्रतिष्ठा आपोआप वाढेल.